श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातली, आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड, कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव शांबाला होतं. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरीबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जमनात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नव्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्र्य नष्ट झालं. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महालात जाऊन राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शांबाला भेटते. शांबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागविते. देला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शांबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पती सोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी शांबालाचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात.
तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरतचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शांबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. काही दिवसांनंतर शांबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्यम ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करून घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी तिथेल सारं आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शांबाला पानात थोडसं मीठ वाढतो. त्या मिठाने साया अन्नाला चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेचा आहे माहेरून आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठांच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणी द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जाव्याकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुख संपूर्ण. महालक्ष्मी नमः. शांतिः 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 शांतिः.